नमस्कार मित्रांनो, चला तर आपण एक रेसिपी करू। गाजर आहे, हे टमाटर आहे, कांदा आहे आणि ही शिमला मिरची आहे आणि कोथिंबीर आहे। हे सर्व आहे ना मी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोकळ पण नाही, मीडियम मध्ये। आता हे आपल्याला आहे ना पूर्ण भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये छान परतून घ्यायचं। तुम्हाला पसंत येऊ शकते किंवा मलाही पसंत येऊ शकते, बघू काय आहे ती रेसिपी। कढई ठेवली, कढईमध्ये मी तेल टाकलं। आता आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची। बघा जिरं छान भाजला गेला आहे, सर्व टाकून घ्यायचं, छान भाजायचं आपण। छान भाजून घेतो आपण याला। त्याच्यामध्ये आहे ना आपण चवीपुरतं मीठ टाकू, लाल तिखट आणि टमाटर। बघा छान परतून घेतो आपण। तुम्हाला जर आवडल्यास त्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता। याच प्लेटमध्ये आपण हा बटाटा आहे, मी शिजून घेतलेला आहे, मॅश करून घेऊत आपण। हे बघा असं बटाट्याचा किस आहे, मी करून घेतलेला आहे, उकडलेला बटाटा। आता याच्यामध्ये घालायचं आपण मसाल्यामध्ये। थोडा आहे ना आपण आमचूर पावडर टाकू टेस्टसाठी। आपण आहे ना 2 मिनिट आहे ना झाकण ठेवू। हे बघा आपला मसाला आहे ना शिजलेला आहे, नरम झालेला आहे। तर आता आपण याला थंड करू। हे बघा मी आहे ना गव्हाचं पीठ आहे ना मळून ठेवलं आहे, थोडं घट्टच घेतलं मी। आता आपल्याला याची चपाती करायची आहे, बघू शकता तुम्ही। थोडं घट्टसरच पाहिजे। आता आपण याला लाटून घेऊत। छान मोठी चपाती आहे ना करून घ्यायची। आता आपण याला भाजूत, छान भाजून घ्यायची। बघा ही चपाती घेतली मी। आता याच्यावर आहे ना आपण हा मसाला ठेवायचा। छान प्रेस करून घ्यायचं मसाला पोळीवर। आता आपण रोल करून घ्यायचं असा, हे बघा असं। आता आपण याला तव्यावर
काढून टाकूत आता, हे काढून टाकूत आपण आणि आता पलटून घ्यायचं आपल्याला. छान भाजून घ्यायचे रोल. कमी गॅसवर भाजायचे. थोडं तेल, जास्त काही लागत नाही, थोडं टाकायचं तेल. बघा किती छान कलर आलेला आहे, खरपूस झालेले आहे आपले रोल. खूप छान असते, नक्की ट्राय करा. Right. Right.